तर आपण कोणतेही कार्य करत असताना सर्वात प्रथम कार्याची सुरुवात करत असताना त्रिशरण पंचशिलेपासून आपण त्या कार्याची सुरुवात करत असतो। तर आपण त्याप्रमाणे प्रथम सुरुवात करण्यापूर्वी त्रिशरण पंचशील ग्रहण करू, तदनंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। सर्वपापस्सकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोधपनं एतं बुद्धानुशासनं। साधु साधु साधु। तर आता आपण आपल्या मनाबद्दलच्या विषयावर थोडं बोलण्याचा प्रयत्न करतो। तर आपल्याला आपल्या मनावर धम्मावर जर ग्रहण करायचं असेल, मनावर जर प्रभुत्व गाजवायचं असेल तर धम्म आहे, आणि धम्माच्या माध्यमातूनच मनावर आपण प्रभुत्व गाजवू शकतो। म्हणून धम्माला धारण करण्यासाठी सर्वात प्रथम धम्म हा शिलेवर उभा आहे। 2 धम्म हा तत्काल फल देणार आहे। धम्म हा परिस्थितीनुसार बदलणार आहे। धम्म हा अनुभवाने अनुभव घेण्यात आहे, प्रत्यक्षात राबण्यात आहे, कृतीत आहे, कर्मात आहे, लोककल्याणामध्ये धम्म सामावलेला आहे। ह्या गोष्टी जेव्हा आम्ही धम्माला धारण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ह्या गोष्टी आम्हाला धम्माला शिकत असताना ह्या गोष्टी आम्हाला प्रथम डोळ्यासमोर ठेवून धम्माचा अभ्यास करावा लागतो, तरच आम्ही त्या धम्मातले जे बी गुहे आहे ते आम्ही आत्मसात करून घेऊ शकतो। म्हणून ह्या सर्व गोष्टी साध्य करून घेण्यासाठी भगवान बुद्धाने आपल्याला धम्म दिलेला आहे, आणि त्या धम्माला अनुसरण्यासाठी 5 शील दिलेले आहेत, आणि त्या 5 शीलेचा स्वीकार करण्यासाठी आपलं जे बाह्य मन आहे, चंचल मन आहे, त्या चंचल मनाला वश करायचं आहे, त्याच्यावर आपल्याला प्रभुत्व गाजवायचं आहे। तर ह्या चंचल मनाला वश करण्यासाठी त्या मनाचा एक दुबळेपणा आहे। मनाचा दुबळेपणा कोणता आहे?
मन हे स्वतःहून कोणतंही काम करत नाही आणि आपल्यालासुद्धा त्या दुबळेपणाचा सदुपयोग करून घ्यायचा आहे. सोबतच मन आणि शरीर यांचा एवढा घनिष्ठ संबंध आहे की ते एकमेकाला सोडून एक सेकंद वेगळे वेगळे राहू शकत नाही. तरी पण हे मन आपल्या सुखासाठी, चैनीसाठी, विलासासाठी ह्या निष्पाप शरीराला मरेपर्यंत यातना देते आणि हे निष्पाप शरीर मरेपर्यंत यातना भोगते. तर याच यातनेतून मुक्त होण्यासाठी, या दुःखावर मात करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या ह्याच बाह्य मनावर विजय मिळवायचा आहे. तर बाह्य मनावर विजय मिळवण्यासाठी मन हे चंचल असल्यामुळे सृष्टीत भटकत असते. जसं की आपण सर्वजण या ठिकाणी बसून आहोत तरी अजूनही आपल्या मनामध्ये नाना प्रकारचे विचार गोंधळून राहिलेले आहे. तर याच विचारावर प्रतिबंध घालण्यासाठी, ह्याच मनावर विजय मिळवण्यासाठी मन हे चंचल असल्यामुळे सृष्टीत भटकत असते. भटकता भटकता त्याला सृष्टीची एखादी वस्तू आवडते. आवडल्यानंतर मिळवण्यासाठी तो या शरीराला हुकूम करतो. ह्या शरीराला हुकूम केल्यानंतर हे निष्पाप शरीर त्याच्या म्हणण्यानुसार जाते आणि ती वस्तू घेऊन येते. आणल्यानंतर त्या वस्तूमध्ये ते मन रममान होते, कारण त्याला ती आवडलेली वस्तू आहे. पण ती वस्तू तिकडे कोणाच्या तरी मालकीची असते. मालक जेव्हा ती वस्तू घेण्यासाठी येतो त्यावेळेस त्याला ती वस्तू त्या ठिकाणी दिसत नाही. न दिसल्यामुळे तो त्या वस्तूसाठी शोधाशोध करतो. शोधत तो आपल्यापर्यंत येतो. आपल्यापर्यंत आल्यानंतर ती वस्तू त्याला आपल्याजवळ दिसते. वस्तू दिसताबरोबर तो आपल्या डोक्यात हाणतो, आपल्याला वाटेल त्या प्रकारची शिवीगाळ करतो. त्यावेळेस मात्र हे शरीर खिन्न झालेलं असते. याला असं वाटते की अरे एवढ्या लोकांमध्ये माझी बेइज्जत झालेली आहे. पण त्याच वेळेस हे बाह्यमनसुद्धा ह्या शरीरावर हसून उठते आणि त्याला म्हणते, अरे म्हणते तू मूर्ख आहेस म्हणते. मी तुला सांगितलं, तू गेला, ती वस्तू आणलेली आहे, ती वस्तू तुझ्याजवळ आहे, पर्यायाने तू चोर आहे. मग चोर आहे तर चोराला शिक्षा होणं जरुरी आहे म्हणते. त्यावेळेस मात्र हे शरीर एवढं हतबल झालेलं असते की त्याला या सृष्टीमध्ये राहणं नकोसं झालेलं असते आणि तो या सृष्टीतून कायमस्वरूपी निघून जाण्यासाठी कुठंतरी मार्ग शोधत असतो. त्याच वेळेस त्याचं अंतर्मन त्याच्याशी संवाद घालते. त्याला म्हणते, अरे थांब, तुला अशा प्रकारचं अनुचित कार्य करण्याची काही गरज नाही. तर मी फक्त तुला एक मार्ग सांगतो आहे म्हणते, त्या मार्गानुसार तू वाटचाल कर. त्यावेळेस हे अंतर्मन ह्या शरीराला बोलून दाखवते. म्हणते, पहा, रोज तुला जेवढ्या पैशाची गरज आहे तेवढाच पैसा मिळव. रोज तुला जेवढ्या कामाची आवश्यकता आहे तेवढंच काम कर. त्याच्या अतिरिक्त काम करायचं नाही, त्याच्या अतिरिक्त पैसा मिळवायचा नाही, अशा प्रकारची ताकीद देते. ताकीद दिल्यानंतर हे शरीर स्थिर होते, शांत होते. पण हे चंचल मन हे भटकतच असते. भटकता भटकता अजून याला कुठंतरी एखादी वस्तू आवडते. आवडल्यानंतर मिळवण्यासाठी पुन्हा तो या शरीराला हुकूम करतो. पण त्यावेळेस मात्र हे शरीर त्याच्या म्हणण्यानुसार जात नाही. न गेल्यामुळे ती वस्तू त्या मनाला प्राप्त होत नाही. मग मन काय करते? मन तडपते. कसं तडपते? जसं की एखाद्या बाळानं जर आईवडिलाला पैशाची मागणी केली असेल, आईवडिलांनी जर त्याला पैसे दिले नसतील तर बाळ काय करते? राग धरते. राग धरून एका कोपऱ्यात जाते. कोपऱ्यात जाऊन तिथं हातपाय आदळून दमून जाते, थकून जाते आणि शेवट तिथंच झोपिले जाते. तशाच प्रकारचं त्या बालकाप्रमाणेच आपल्यालासुद्धा आपल्या ह्या बाह्य मनाला, चंचल मनाला असं झोपवायचं आहे, निजवायचं आहे. त्याच्यावर आपल्याला अशाच प्रकारचं प्रभुत्व गाजवायचं आहे. तर हा अभ्यास आपल्याला सदोदित करायचा आहे. एका दिवसाच्या अभ्यासानं हे चंचल मन कधी वटणावर येणार नाही. ह्या अभ्यासासोबत आपल्याला दुसरा एक अभ्यास करायचा आहे. तो कोणता आहे? तर या सृष्टीमध्ये जेवढे काही प्राणीमात्र आहेत त्या सर्व प्राणीमात्रांसोबत आपल्याला मैत्री स्थापन करायची आहे. अरे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे आपल्या ऐपतीनुसार. त्यांचा कोणी जीव घेणार नाही, त्यांना कोणी छळणार नाही, त्यांना कोणी लुबाडणार नाही, याची पण दक्षता घ्यायची आहे. तीसुद्धा आपल्या वेळेनुसार. हाही अभ्यास आपल्याला सदोदित करायचा आहे. हे दोन्ही अभ्यास जर आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारले,
निश्चितपणानं आपल्या हातून पाचही शिलीचं परिपालन घडते. आपल्याला शिलीच्या परिपालनासाठी जंगलात जाऊन बसण्याची गरज नाही, आपल्या घरातील कोपऱ्यात बसण्याची गरज नाही, किंवा आपला रोजचा जो बी व्यवसाय असेल हा व्यवसायसुद्धा त्यागण्याची गरज नाही. तर गरज फक्त तेवढीच आहे. कोणती? की आपण जे बी काम करतो आहोत ते काम करत असताना फक्त आपल्याला सजग राहायचं आहे, सावध राहायचं आहे, हुशार राहायचं आहे. कशासाठी? की ते काम करत असताना माझ्या हातून कोणाचा जीव जाणार नाही, मी कोणाला लुबाडणार नाही, माझ्यापासून दुसऱ्याला यातना होणार नाही. ह्या तीनच गोष्टीची दक्षता घ्यायची आहे. ह्या तीन गोष्टीची जर दक्षता घेतली निश्चितपणानं आपल्याला आपल्या धम्माचा अनुभव जाणवायला येतो. अनुभव म्हटलं त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे. जसं की तुम्ही मुली होत्या, त्यावर तुमच्या आईवडिलांनी तुमच्या हातात छोटासा कणकेचा गोळा दिला होता आणि म्हणत होते, बेटा अरे हा तुझ्या जीवनातील पहिला व्यवसाय आहे मा, याची सुरुवात तू माझ्याच घरून कर. त्यावर तुम्हाला अनुभव नव्हता, तुम्ही त्या गोळ्याला योग्य आकार दिला नाही, ताव्यावर ठेवली, जाळून ठेवली. अरे शेवटी पुढे तुम्ही तर नाही पण त्या कुत्र्यानंसुद्धा तिला शिवली नाही, कारण अनुभवच नव्हता. पण त्या दिवसपासून आजपर्यंत तुम्हाला तो पोळी करण्याचा अनुभव आलेला आहे. त्या अनुभवाच्या बलाने तुम्ही त्या पोळीला योग्य आकार देता, परिपक्व पकवता, येतपर्यंत की तिला एक डागसुद्धा पडू देत नाही. कशामुळं? अनुभवामुळं. अशा प्रकारचं जर आपण आचरण केलं त्या अनुभवामुळं त्या धम्माचा अनुभव येतो आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आपली प्रज्ञा जागृत होते, ती बलशाली होते, शक्तिशाली होते. ती शक्तिशाली झाल्यानंतर आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये इच्छाशक्ती आहे आणि ही इच्छाशक्ती आपली सुप्तावस्थेत आहे, झोपलेली आहे, निजलेली आहे. आपण तिच्याकडे कधीच वळून पाहिलेलं नाही. परंतु अशा प्रकारचा रोजचा जर आपला अभ्यास असेल तर निश्चितपणाने ती आपली इच्छाशक्ती एक ना एक दिवस उचंबळून आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यावेळेस आपली इच्छाशक्ती उचंबळून येते त्यावेळेस आपण सत्यवादी बनलेलो असतो. त्यावेळेस आपल्या मुखातून जे बी शब्द निघत असतात ते शब्द तंतोतंत खरे ठरत असतात. त्यावेळेस आपल्यालाच आश्चर्य वाटते, नवल वाटते, चमत्कार वाटते की यार मी कोणत्या मंत्राचा, जंत्राचा, तंत्राचा जप न करता साहजिक शब्द उद्गारलेला आहे आणि तशाच प्रकारची ती क्रिया घडलेली आहे. परंतु ते आश्चर्य नव्हे, चमत्कार नव्हे, जादू नव्हे, टोना नव्हे, तर काय आहे? तर तुम्ही जे परिश्रम केलेले आहे त्या परिश्रमाचा तुम्हाला तो मिळालेला मोबदला आहे, परिपाक आहे. मग तुम्ही धम्मासाठी कोणते अनुभव, कोणते परिश्रम केले? तर तुम्ही धम्माला धारण करण्यासाठी सर्वात प्रथम तुमचं हे जे बाह्य मन आहे, चंचल मन आहे, ह्या चंचल मनाला तुम्ही वश केलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही प्रभुत्व गाजवलेलं आहे, त्याला एका खुंट्याला बांधून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या शरीराला ज्या यातना झालेल्या आहेत त्या यातनेचा तो तुम्हाला मिळालेला मोबदला आहे, परिपाक आहे. म्हणून म्हणतो आहे की धम्म हा अनुभवाने अनुभव घेण्यात आहे, प्रत्यक्षात राबण्यात आहे, कृतीत आहे, कर्मात आहे, लोककल्याणामध्ये धम्म सामावलेला आहे. म्हणून धम्माला धारण करा आणि आपल्या जीवनाचं मंगल करून घ्या, मंगल करून घ्या, मंगल करून घ्या. सभ्येतियो विवंजन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवन्वन्तरायो सुखी दीर्घायुतो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवतु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सुखी भवतु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सोन्ति भवन्तु ते. साधु साधु साधु. मंगल हो, कल्याण हो, सुखी हो, दीर्घायु हो, दीर्घायु, दीर्घायु. सर्वांना जय भीम, जय भीम.